हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातले टॉप 10 लॉ कॉलेजेस डिस्कस करणार आहोत. त्यासोबत त्या कॉलेजेसची जी स्पेशालिटी आहे, कशामुळे ते कॉलेज टॉपमध्ये येतं, त्याच्यानंतर त्या कॉलेजची फी किती असणार आहे आणि त्या कॉलेजचा कट ऑफ किती असणार आहे, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला यापैकी कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीसाठी 3 इयर आणि 5 इयरची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू केलेली आहे. ही बॅच 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर या बॅचमध्ये तुमचा एक्झामच्या अगोदर संपूर्ण सिलेबस आम्ही कव्हर करणार आहोत. मला डेली लाईव्ह क्लासेस याच्यामध्ये मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाचे अपडेटेड नोट्स, त्याच्यानंतर 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. तेवढंच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर तुमचं कॉलेजचं ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला जर काही गायडन्सची गरज पडली तर ग्लोबल ऑनलाईन तुमच्या नेहमी सोबत आहे. मित्रांनो, या बॅचची फी फक्त 2000 रुपये आहे आणि ही वन टाइम फी आहे, ही मंथली फी नाहीये. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये पण तुम्ही कोर्स परचेस करू शकता. तर मित्रांनो, पहिलं कॉलेज आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, GLC मुंबई. तर हे कॉलेज टॉपला असण्याचं कारणच हे आहे की हे वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज आहे एशियामधलं. 1855 साली या कॉलेजची स्थापना झाली होती आणि या कॉलेजला विधी शिक्षणाविषयी खूप मोठा वारसा लाभलेला आहे. मित्रांनो, हे जे कॉलेज आहे एवढं जुनं असलं तरी पण हे अफोर्डेबल आणि इथे क्वालिटी एज्युकेशन आपल्याला मिळतं. हे गव्हर्नमेंट रन इन्स्टिट्यूट आहे. गव्हर्नमेंट या इन्स्टिट्यूटला रन करते, म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याच्यानंतर याची फीस जी आहे ती खूप कमी आहे. या कॉलेजमधून बरेचसे ज्युरिस्ट जे आहेत ते पास आउट झालेले आहेत. त्याच्यानंतर या कॉलेजची प्लेसमेंटचा रेकॉर्ड पण खूप चांगला आहे. हे कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सोबत ॲफिलिएटेड आहे आणि या कॉलेजमध्ये तुम्ही 3 इयर LLB आणि 5 इयर LLB करू शकता. 5 इयर LLB कोर्स जो आहे तो BLS LLB आहे. लास्ट इयरचं, मागच्या वर्षीचं जे कट ऑफ आहे जनरल, ओपन जनरलसाठी मी सांगतोय, तर हे कट ऑफ 3 इयर LLB साठी 99.51 एवढं होतं आणि 5 इयर LLB साठी 98.88 एवढं कट ऑफ या कॉलेजचं होतं. जर या कॉलेजचं आपण फी स्ट्रक्चर पाहिलं तर फर्स्ट इयरची जी फी आहे ना ती 6890 रुपये फक्त या कॉलेजची फी आहे. याच्या 2 डिव्हिजन आहेत. यातली एक डिव्हिजन गव्हर्नमेंट एडेड डिव्हिजन आहे आणि दुसरी डिव्हिजन अनएडेड आहे. तर ती अनएडेड डिव्हिजन जी आहे त्याची फीस सुद्धा फक्त 12,200 रुपये एवढी आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंट डिव्हिजनला तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर तुमची फीस राहणार आहे फक्त 6890 रुपये आणि अनएडेड डिव्हिजनला तुम्हाला जर मिळालं तर तुमची फीस फक्त 12,200 रुपये राहणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर GLC मुंबई हे वन ऑफ द मोस्ट प्रेफर्ड कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं. त्यानंतर पुढचं कॉलेज जर आपण पाहिलं ना तर पुढचं आहे SVKM प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ मुंबई. हे पण मुंबईमध्येच आहे. तर इथे तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन मिळेल. इथे फक्त 5 इयर इंटिग्रेटेड BLS LLB कोर्स कॅरी आउट केला जातो. इथे डेडिकेटेड ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल आहे. तसंच या कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर होतात, कॅम्पस इंटरव्ह्यू होतात आणि टॉप लॉ फर्म, कॉर्पोरेट हाऊसेस या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पार्टिसिपेट करतात. या कॉलेजमध्ये तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन भेटणार आहे, मॉडर्न क्लासरूम भेटणार आहे. हे कॉलेज जे आहे ते युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड आहे आणि इथे 5 इयर BLS LLB हा कोर्स घेतला जातो. त्याचं जे कट ऑफ आहे, रिसेंट मागच्या वर्षीचं कट ऑफ हे 96.87 एवढं कट ऑफ आहे. याचं फी स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर 2023 आणि 24 साठी याची जी फी आहे ती 74,500 रुपये होती फर्स्ट इयरसाठी. त्याच्यानंतरचं जे नवीन रिसेंट फी स्ट्रक्चर आहे ते काही यांनी अजून कुठे अपलोड केलेलं नाही, त्याच्यामुळे तो डाटा माझ्याकडे नाहीये. पण 23-24 पर्यंतचा जो डाटा यांनी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती टाकला होता त्या डाटावरून मी म्हणू शकतो की याची जी फीज आहे ती कमीत कमी 74,500 रुपये असणार आहे प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ मुंबईचं. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ अकॅडमी UMLA. त्याच्यामध्ये तुम्हाला BBA LLB करायला मिळतं. म्हणजे इथे तुम्हाला मॅनेजमेंट सोबत लीगल स्किल पण शिकवल्या जातात. सोबतच तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन मिळतंय, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्याकडे असतात आणि इंडस्ट्रियल प्रॅक्टिसेसला तुम्ही एक्सपोज होता इथे. म्हणजे इंडस्ट्रियल प्रॅक्टिसेस विषयी तुम्हाला या कॉलेजमध्ये अधिक माहिती होते आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचंच हे एक डिपार्टमेंट असल्यामुळं वेल रेकग्नाइज पण आहे. इथे लास्ट इयरचा जो 5 इयर इंटिग्रेटेड BBA LLB कोर्सचा जो कट ऑफ होता ओपन जनरलसाठी तो होता
94.87 म्हणजे एवढा हाय कट ऑफ इथे होता. तर हा जो BBA LLB प्रोग्राम आहे, जो 5 इयर इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेटली वर्षाला 50,000 एवढी फी असणार आहे. तर हा एक चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही मुंबईमध्ये LLB प्लॅन करत असाल, तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची जी लॉ अकॅडमी आहे, तिथे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर चौथं कॉलेज आहे रिझवी लॉ कॉलेज मुंबई. हे पण मुंबईमध्येच आहे. तर मित्रांनो, रिझवी लॉ कॉलेज ऑफ मुंबईमध्ये तुम्हाला बाकीच्या कॉलेजेसपेक्षा एक गोष्ट वेगळी मिळते. ती म्हणजे इथे तुमची लॉची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला मूट कोर्ट आणि इंटर्नशिप मिळतात. तर मूट कोर्ट म्हणजे एक प्रॅक्टिस कोर्ट असतं. तिथं त्यांच्याकडे तो सेटअप आहे कोर्टाचा आणि त्या सेटअपमध्ये तुम्हाला तुमच्या लॉची प्रॅक्टिस करता येते सिम्युलेटेड पद्धतीने. त्यानंतर ते इंटर्नशिप्स सुद्धा ऑफर करतात. त्यांच्याकडे वेल इक्विप्ड लायब्ररी आहे. त्याच्यानंतर मूट कोर्टचा एक हॉल आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन लीगल रिसोर्सेस सुद्धा यांच्याकडे भरपूर अवेलेबल आहेत. त्यानंतर या कॉलेजचे इंडस्ट्रियल कनेक्शन्स पण खूप चांगले आहेत. गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज तर मित्रांनो, हे जे कॉलेज आहे रिझवी लॉ कॉलेज ऑफ मुंबई, हे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी ॲफिलिएटेड आहे. तर इथे 3 इयर आणि 5 इयर दोन्ही कोर्सेस ऑफर हे कॉलेज करतं. यांचा 3 इयर LLBचा जो कट ऑफ होता तो 94.96 एवढा कट ऑफ होता. आणि यांची जी फीज आहे ऑफिशियल सोर्सेसकडून जर पाहिली, तर त्यांनी कॉलेज दुनिया या वेबसाईटवरती त्यांचं ओन पेज बनवलेलं आहे. त्या पेजवरती त्यांनी त्यांची फीज मेन्शन केली आहे. फर्स्ट इयरसाठी त्यांची फी असणार आहे ₹22,500. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे 5वं इंडियन लॉ सोसायटी ILS लॉ कॉलेज पुणे. हे सुद्धा वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे लॉ मधलं. अगेन GLC मुंबई सारखं हे जुन्या काळामध्ये बनलेलं आहे. 1924 ला फाउंडेशन झालेलं आहे याचं. महाराष्ट्रामधलं वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज आहे आणि रेप्युटेड आणि आपल्या एक्सलन्ससाठी हे फेमस आहे. तर या कॉलेजला नॅकची स्ट्रॉंग रेटिंग आहे. मोस्ट प्रेफर्ड चॉईस आहे. जे लॉ अस्पायरंट आहे ते ILS पुणेला खूप जास्त प्रेफर करतात. यांच्याकडे रेग्युलर कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. यांचं ॲल्युमिनीचं जे नेटवर्क आहे ते सुद्धा स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज पण खूप चांगल्या आणि खूप जास्त भेटतात. या कॉलेजचं ॲफिलिएशन आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत. इथे 5 इयर आणि 3 इयर दोन्ही कोर्सेस ऑफर केले जातात. 5 इयरचा जो लास्ट इयरचा कट ऑफ आहे तो 97.43 आणि 3 इयरचा लास्ट इयरचा कट ऑफ 99.10 एवढा आहे. मित्रांनो, हे मार्क्स नाहीयेत, हे पर्सेंटाईल आहे. हे कट ऑफ ओपन जनरलसाठी आहेत. 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स BA LLB साठी फर्स्ट इयरची जी फी आहे ती रफली ₹83,500 आहे. सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर असेल. त्या पुढच्या इयरची फी थोडीशी कमी आहे, पण याच रेंजमध्ये आहे. जसं की 74,500 हे सेकंड इयरसाठी, 66,000 ही फोर्थ आणि फिफ्थ इयरसाठी फी आहे. तर टोटल कोर्स फी जर आपण पाहिली तर एक 3,55,000 एवढी कोर्स फी ILS पुणेची आहे. ठीक आहे मित्रांनो, वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. नवामल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे. तर मित्रांनो, या कॉलेजमध्ये पारंपरिक पद्धतीने थिअरी पण शिकवली जाते आणि मॉडर्न पद्धतीने प्रॅक्टिकल पण इथे घेतले जातात. प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुद्धा इथे होते. प्रॅक्टिकल ट्रेनिंग ही मूट कोर्टच्या माध्यमातून होते. इथे कॉम्पिटिशन्स होतात मूट कोर्टच्या. प्लेसमेंटचं तर काही टेन्शन घेऊच नका. हे कॉलेज जे आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना लीडिंग लॉ फर्म सोबत आणि कॉर्पोरेट लीगल डिपार्टमेंट सोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतं आणि खूप चांगल्या प्लेसमेंट्स इथून पण पॉसिबल आहेत. हे कॉलेज ॲफिलिएटेड आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत. इथे LLB 3 इयरचा कोर्स हे कॉलेज ऑफर करतं. 97.89 हे पर्सेंटाईल कट ऑफ मागच्या वर्षीचं आहे. आणि यांचं जे फी स्ट्रक्चर आहे, रिसेंट जे फी स्ट्रक्चर आहे ते अप्रॉक्सिमेटली ₹77,200 आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे. तर मित्रांनो, हे कॉलेज जसं की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत ॲफिलिएटेड आहे. रिगारस अकॅडमिक फ्रेमवर्क आहे यांचं आणि करिक्युलम खूप चांगला आहे. त्यानंतर लीगल रिसर्च वरती हे कॉलेज फोकस करतं. इथे मॉडर्न पद्धतीने टीचिंग केली जाते डिजिटल क्लासरूम आणि कॉम्प्युटर लॅब्सच्या माध्यमातून. या कॉलेजचं ॲफिलिएशन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत आहे. इथे 3 इयर LLBचा कोर्स ऑफर केला जातो. यांचं फी स्ट्रक्चर जे आहे फर्स्ट इयरचं अराउंड ₹37,000 इथे फी असणार आहे. म्हणजे अफोर्डेबल कॉलेज आहे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे. पुढे नेक्स्ट आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज डिपार्टमेंट ऑफ लॉ नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, मध्य भारतामधलं हे अगदी रेप्युटेड कॉलेज आहे. इथे तुम्हाला एक्सपिरियन्स फॅकल्टी मिळणार आहे. त्यांचं टॉप नॉच करिक्युलम पण अवेलेबल आहे. थेरॉटिकली पण विद्यार्थ्यांना ते चांगले प्रिपेअर आणि प्रॅक्टिकली सुद्धा विद्यार्थ्यांना हे खूप सपोर्ट करतात. आणि हे नागपूरमध्ये असल्यामुळे तिथे जे लोकल कोर्ट आहेत, लीगल इन्स्टिट्यूशन्स आहेत, तिथे तुम्हाला इंटर्नशिप करण्याचे खूप चांगले चान्सेस मिळतात. जर तुम्ही त्या एरियामध्ये असाल किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल, तुम्हाला जर हवं असेल नागपूरचं कॉलेज, तर तुम्ही नक्कीच त्या कॉलेजसाठी ट्राय करू शकता. यांचं ॲफिलिएशन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी सोबत. इथे 3 इयर LLBचा कोर्स ऑफर केला जातो. 92.99 यांचा लास्ट इयरचा ओपन जनरलसाठी कट ऑफ होता.
विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये जी फीज असणार आहे अराउंड 7,000 ते 7,500 पर्यंत असणार आहे. तर यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती फी स्ट्रक्चर यांनी अपलोड केलेलं नाही. पण जर आपण कंपेअर केलं जनरली महाराष्ट्रामधले जे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे असतात, ते ज्या रेंजमध्ये फी घेतात, त्या रेंजमध्येच यांची फी असण्याची शक्यता आहे. म्हणजे अराउंड 7,000 ते 7,500 मध्ये इथे तुमचं ॲडमिशन होणं पॉसिबल आहे. म्हणजे कमीत कमी फीमध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळतंय आणि चांगल्यातलं चांगलं कॉलेज पण तुम्हाला मिळतंय. पुढे आहे सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ लॉ, मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉलेज आहे इथे मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इथे तुम्हाला स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी आहे. शिकण्यासाठी क्लासरूम्स आहेत. अशा डिझाइन केल्यात की ज्या इंटरॅक्टिव्ह स्वरूपाच्या असतील. इथलं करिक्युलम यांचं बॅलन्स्ड आहे. थिअरी पण तुम्हाला शिकवली जाते चांगली, प्रॅक्टिकली पण तुम्हाला चांगलं नॉलेज दिलं जातं आणि त्यांचे विद्यार्थी जे आहेत, या कॉलेजचे विद्यार्थी थिअरेटिकली पण आणि प्रॅक्टिकली पण दोन्हीही गोष्टीमध्ये वेल प्रिपेअर करण्याचं काम सेंट विल्फ्रेड कॉलेज मुंबईचं करतंय. या कॉलेजचं अफिलिएशन युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सोबत आहे. इथे 3 इयर एल-एल-बी प्रोग्राम ऑफर होतो. लास्ट इयरचं जे कट ऑफ होतं ते 73.26 एवढं होतं. 73.26 आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवरती यांनी फर्स्ट इयरची जी एल-एल-बी 3 इयरची फी दिली आहे, ती अराउंड 1,36,000 एवढी त्यांनी फी दिली आहे. म्हणजे 1,36,000 यांची फी असणार आहे. पुढे आहे आपलं शेवटचं टॉप 10 मधलं शेवटचं कॉलेज म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉ, नवी मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये लर्निंगमध्ये हे डायनामिक अप्रोच प्रॅक्टिस करतात, मॉडर्न लीगल प्रॅक्टिसेस फॉलो करतात आणि टेक्नॉलॉजीला पण यूज करतात टीचिंगमध्ये. यांची रोबस्ट प्लेसमेंट सेल आहे. तुम्हाला इथे ॲडमिशन घेतल्यानंतर प्लेसमेंटचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्यातल्या चांगल्या लॉ फर्ममध्ये आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉब मिळावा यासाठी हे कॉलेज नेहमीच अग्रेसर असतं. या कॉलेजचं अफिलिएशन आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सोबत. 3 इयर एल-एल-बीचा कोर्स हे ऑफर करतात आणि लास्ट इयरचा जो कट ऑफ होता तो 92.20 एवढा कट ऑफ यांचा होता. तर यांनी ऑफिशियल फी डिटेल्स जे मेन्शन केलेत त्यानुसार फर्स्ट इयरची एल-एल-बीची जी फीज असणार आहे ती 1,02,000 एवढी फीज असणार आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉ, मुंबई या कॉलेजसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे टॉप 10 कॉलेज मी इथे मेन्शन केले, टॉप 10 का आहेत त्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. एकतर वेगवेगळ्या एक्झाम्समधून इथे मुलं ॲडमिशन घेतात. यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, यांचं अकॅडमिक्स, वेगवेगळ्या वेबसाईट्सनुसार आणि इंडस्ट्री रँकिंगनुसार मी हे टॉप 10 कॉलेज ठरवले आहेत. आणि फी स्ट्रक्चरच्या बाबतीत सांगायचं झालं तर फी स्ट्रक्चर जे आहे आपल्याकडे फी रेग्युलेटिंग अथॉरिटी जी आहे ती डिझाइन करते किंवा ती रेग्युलेट करते आणि फीजमध्ये व्हेरिएशन असू शकतं. इथली फीज ही तुमच्या सीटनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार असणार आहे आणि हा जो डाटा सगळा मी फीजच्या बाबतीत घेतलाय तो 2025च्या अगोदरचा हा मागच्या वर्षीपर्यंतचा डाटा आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्लीज माझं म्हणणं असं राहील की पहिले तुम्ही त्या कॉलेजमध्ये व्यवस्थित चौकशी करा. किती फीज आहे, काय आहे? कारण ह्या वर्षी जर कॉलेजने फी बदलली असेल तर मे बी याच्यामध्ये थोडेफार चेंजेस येऊ शकतात. कॉलेजच्या वेबसाईटवरती पण तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन व्हेरिफाय पहिले करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातले टॉपचे 10 लॉ कॉलेजेस. आपण त्यांचे फी स्ट्रक्चर, त्यांच्यामध्ये ते टॉप 10 मध्ये का आहेत, ते त्यांच्याकडे असणाऱ्या प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज, त्यांचा कट ऑफ ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यात. मी कट ऑफ जे डिस्कस केलेत ते ओपन जनरलसाठी कट ऑफ आहे. कॅटेगरी वाईज जर तुम्हाला कट ऑफ हवे असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये तसं सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे स्वप्न आहे या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन जे घ्यायचंय, तुम्हाला चांगलं करियर घडवायचंय, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची जी बॅच आम्ही 10 फेब्रुवारीपासून सुरू करत आहोत, ती बॅच जॉइन करा आणि तुमच्या या स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुमचा सगळा सिलेबस आम्ही एक्झामच्या अगोदर कव्हर करणार आहोत आणि एक्झाम नंतर तुमच्या ॲडमिशनपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच जॉइन करा. त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथेही तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजेत ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.